तो आओ यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। पाटे हवे गुड फीलिंग हल्के फुलणारे तुझेच गाणे धुंद धुंद फिरती ओठांच गाणे. तर मित्रांनो बघू शकता आपण आलर्ट मशीनच्या प्रेशरवरती आलेलं आहे आणि प्रेशर तुम्ही इम्पोर्ट करून घ्या टेलिग्रामवरती मिळून जाता. आणि व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्हाला कमेंट करून सर्वांनी सांगायचं आहे आणि लाईक वगैरे करून टाका. हे सर्व तुम्हाला इथे सर्व ग्रुपवर तुम्हाला लावून दिले आहेत. फक्त तुम्ही तुमचे फोटो इमेज ॲड करून घ्यायचं आहे. आता या तुम्हाला काय करायचं आहे की माझी इंस्टाग्रामची ID दिली आहे बघा. आता इथे हे जे इफेक्ट मी दिलेलं आहे तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला असं दिसतं आहे. तुम्ही काय करायचं आहे इथे एक रिप्लेस नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला बॅकग्राऊंड पेन दिले असेल ओके, अशा प्रकारे तुम्हाला बॅकग्राऊंड पेन फक्त रिप्लेस करून घ्यायचं आहे. ओके, रिप्लेस केल्यानंतर अशा प्रकारे सोडायचं आहे. सोडल्यानंतर काय करायचं आहे हे जे इफेक्ट जे असणार आहेत बघू शकता, हे सर्व डोळे हाईट करून घ्यायचे आहेत. ओके, सर्व हे डोळे हाईट करून घ्या म्हणजे तुम्हाला दिसून जाईल. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, तुम्हाला इथं मी एक स्क्रीनवरती एक ॲप्लिकेशनचं नाव दावतो फोटो रूम. इथे तुम्ही फोटो कट करून घ्यायचे. कसं कसं कट करायचं आहे इथं मी तुम्हाला दावलेलं आहे बघा. इथे तुम्ही कट करून घ्या फोटो तुमचे. किती फोटो कट करायचे ते देखील तुम्हाला सांगतो. तर तुम्हाला 3 इमेज लागणार आहेत बरोबर. ते इथे यायचं आहे 4.23 म्हणजे 3 इमेज लागणार आहे. पहिली इमेज तुम्ही घ्यायचं इथं ॲड करून इथं इथं तुम्ही सेट करून घ्यायचं आहे बरोबर. इथं सेट केल्यानंतर पुढच्या इमेजवरती क्लिक करून तुम्हाला हा वाला फोटो ॲड करून इथं तुम्हाला बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे. ओके, तर इथे मी ॲड करून घेतो तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. तर बघू शकता मी जे ॲड केलेले आहेत बघू शकता अशाप्रकारे खाली हे मागची लेअर आहे ते खाली आपण घेतलेले आणि 1 नंबरचा आपण अशा प्रकारे ठेवला. आता तुम्हाला काय करायचं आहे हे तिन्ही फोटो आपले कट केलेले इथं ॲड केल्यानंतर तुम्हाला इथं यायचं आहे. इथं जिथं ग्रुप आपले आहे तिथं यायचं आहे. इथं वाढवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. ओके, तर आपण थोडं आणि त्यावरती क्लिक करायचं आहे तिन्ही फोटोवरती. इफेक्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून वरती तुम्हाला फेड इन फेड आउट इफेक्ट सर्च करून घ्यायचं आहे. तर मी इथं फेड इन तर इथं आपण फेड इन फेड आउट इफेक्ट सर्च करून घेतलेला बघू शकता. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक केलेलं आहे आणि इथं सोडायचं आहे. ओके, सोडल्यानंतर तुम्हाला आता पुन्हा त्याच फोटोचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा फेड इन फेड आउटचा आणि आपल्या पुढचे दोन्ही फोटो आहेत तिथं तुम्ही इथे इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर इथं आपण इफेक्ट अप्लाय करून घेतलेला आहे. पुढच्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. इथं आपण इथं डबल बीट दिला तिथवर तुम्हाला इथं इथं आपली लेअर आहे तो मग CC लेअर आहे तो कट झालेला आहे. तर आपण फक्त फोटो इथंवरच कट करायचे 14 सेकंदापर्यंत. ओके, 14 सेकंदापर्यंत ठेवायचे इमेज. ओके, तिथून तुम्हाला इथं ग्रुप लागतील. त्या ग्रुपवरती क्लिक करून विटनाश ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जेवढे पण तुमचे फोटो असेल ते तुम्ही आता ॲड करून घेतो एक फोटो. आता फॉर एक्झाम्पलसाठी मी इथे इमेज घेतलेला आहे. इमेज घेतल्यानंतर तुम्हाला इथं खाली घ्यायचं आहे तिथं आपली हे आहे तिथं. ओके, तर प्रॉपर तुम्ही इथं या म्हणजे आपण एक ॲनिमेशनचं एक शी दिलेलं आहे त्यात तुम्ही प्रॉपर तुमचा इमेज इथं बसवायचा आहे. ओके, आता तुम्ही कशाबरोबर बसवलं आहे बघा. इथे वेगळ्या इमेज आहेत फक्त तुम्ही इथं बरोबर तुम्ही इथं ॲडजस्ट करून घेताय. ग्रुप छोटा झाला तर काय करा या ऑप्शनची यूज करून तुम्हाला इथं वाढवून घ्या. ओके, हे सर्व तुम्ही ग्रुप अशा प्रकारे एडिट करून घ्यायचे आहेत. ओके, मी संपूर्ण करून घेतो तुम्ही देखील करून घ्या. संपर्क करून घेतल्यानंतर आता तुम्हाला इथं जे मी मगाशी 1 नंबरला इफेक्ट डोळे आहेत ठेवायला सांगितले ते तुम्ही इथं कॉपी करून सर्व तुम्ही इथं काढून टाकायचे. तर रेक्टँगलचे इफेक्ट काढल्यानंतर तुम्हाला इथं वर काय हे नाही सोडा तुम्ही इथं अशावर फुल एज साईज वाढवायचं आहे. ओके, अशावर वाढल्यानंतर ते जेवढे टेक्स्ट असणार आहे त्या टेक्स्टला इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचं. पहिला पेस्ट करून घ्या मग सर्व इफेक्ट ऑन करून घ्या एक अशाप्रकारे. ओके, तर इथं तुम्ही ऑन करून घ्यायचं. आता काही वेळेस मी इफेक्ट काढणार आहे कारण का माझा मोबाईल हँग होणार आहे. सगळे मी इफेक्ट काढून घेतो. फक्त तुम्ही इथं सगळं शेवटपर्यंत जेवढे पण टेक्स्ट असतील त्याला पेस्ट करून घ्या. ओके, पेस्ट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा 1 नंबर इथे यायचं 4.24 पासून प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मी व्हिडिओ प्रोव्हाइड केला असणार रेलिकलचा तो तुम्ही ॲड करून घ्या. ओके, ॲड केल्यानंतर तुम्ही इथं काय करायचं त्याला तुम्ही इथं सर्वात 3 डॉटवरती क्लिक करा. पहिले कंपोजवरती क्लिक करून साऊंड पूर्ण म्यूट करा. साऊंड पूर्ण म्यूट केल्यानंतर तुम्हाला
स्क्रीन इफेक्ट द्यायचं आहे. तुम्हाला इथं बरोबर बघू शकता, इथं प्रकारे तुम्हाला लागून जाईल. ओके, तर आता मी डिलीट करणार आहे. तुम्ही इथं बरोबर ठेवायचं सेंटरला. पुन्हा एक नंबरवरती क्लिक करून प्लसवरती क्लिक करून घ्यायचं आहे. परत एकदा तुम्हाला तर मी एक व्हिडिओ दिला असणार आहे तो 4 सेकंदाचा 4 मिनिट हे आहे बघा. हे तुम्ही अशा प्रकारे ॲड करून इथं रेक्टँगलच्या खाली घ्या, रेक्टँगल ऑन करून घ्यायचं आहे. ओके, तर आता तुम्हाला काय करायचं, सॉन्ग ॲड करण्यासाठी जो पण तुम्हाला एक व्हिडिओ दिला असणार त्यावरती क्लिक करून टेंडरवरती क्लिक करून एक्स्ट्रा डाड्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. व्हिडिओला फक्त डिलीट करायचं आहे. ओके, आता व्हिडिओला डिलीट केल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यावरती सेटिंगच्या आयकॉनवरती कोपऱ्यावरती ॲरोवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.